हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे हवाई सिरीजच्या नवीन आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमचा हवाईमध्ये शेवटचा दिवस आणि आजच्या दिवशी पण आम्ही निघालो एका फुल डे टूरसाठी. खरं तर आजच्या व्हिडिओचं टायटल द ग्रीन टूर असंच असायला पाहिजे. त्याचं कारण आज जितकेही अट्रॅक्शन्स आम्ही बघितले ते पूर्ण ग्रीनरीने भरलेली जागा आहेत. सगळीकडे मस्त हिरवीगार झाडं, हिरवगार वातावरण, एकदम फ्रेश वाटत होतं. आजचा दिवस आम्ही एक ट्रू ट्रॉपिकल नेचरमध्ये स्पेंड केला. सुंदर सुंदर वॉटरफॉल्स बघितले, बॉटॅनिकल गार्डन बघितलं. खूपच सुंदर जागा आहेत सगळ्या. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हालाही दाखवू की आज आम्ही कुठे कुठे फिरलो. ओके, सो आजचं आमचं पहिलं स्टॉप होतं वायपीओ लुकआउट पॉइंट. पण ते दाखवायच्या आधी मला तुम्हाला आजच्या जर्नीचा रस्ता दाखवायचा आहे. आजचे टुरिस्ट अट्रॅक्शन्स तर सुंदर आहेतच, नो डाऊट, पण तिथे पोचायचा हा जो रस्ता आहे तो सुद्धा तितकाच सुंदर आणि तितकाच हिरवागार. म्हणून म्हटलं आजच्या व्हिडिओचं टायटल ग्रीन टूरच असायला हवं. या रस्त्यामधून जाताना आम्हाला एक छोटंसं टाउन सुद्धा दिसलं. सुंदर सुंदर छोटी छोटी घरं होती. असं वाटत होतं एखाद्या स्टोरी बुक मधलंच चित्र आहे. आणि फायनली पोचलो आम्ही आपल्या फर्स्ट लुकआउट पॉइंटवर. वायपीओ व्हॅली लुकआउट हे हवाईच्या बिग आयलंडवर एक कोस्टल लुकआउट पॉइंट आहे, जिथून वायपीओ व्हॅलीचा हा सुंदर दृश्य दिसतो. या व्हॅलीला द व्हॅली ऑफ द किंग्स असंही म्हटलं जातं. वायपीओ व्हॅली हवाईयन हिस्ट्री आणि कल्चरची एक इम्पॉर्टंट साईट आहे. हामाकुआ कोस्टवर स्थित ही व्हॅली एक पवित्र स्थान देखील म्हटली जाते. एकेकाळी ही व्हॅली हवाईयन चीफ्स आणि राजांसह हजारो नेटिव्ह हवाईयन्सचं घर होतं आणि त्याचबरोबर हवाईयन्सच्या राजकीय आणि धार्मिक जीवनाचं केंद्र सुद्धा होतं. लुकआउट पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी हा एक कॉन्क्रीटचा मोठा रस्ता बनवला आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला रेलिंग्स लागले आहेत. हा रस्ता जाताना तर सोपा आहे, पण वापस येताना अपहिल असल्यामुळे थोडंसं चढायला कठीण जातं. ओव्हरलुक पॉइंटवर इन्फॉर्मेशन बोर्ड्स लागले आहेत, ज्यामध्ये या व्हॅलीबद्दलची हिस्टॉरिकल, कल्चरल आणि इकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन दिली आहे. वायपीओ व्हॅली लुकआउट पॉइंटवर इतकं शांत आणि पीसफुल वाटत होतं की इथून जायची इच्छा होत नव्हती. पण थोडा वेळ इकडे टाइम स्पेंड करून मग आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट टुरिस्ट डेस्टिनेशन बघायला. नंतर आमचं नेक्स्ट स्पॉट होतं अकाका फॉल्स स्टेट पार्क. आणि हा स्टेट पार्क आमच्या आजच्या टूरचा हायलाईट आहे, कारण या पार्कमध्ये वॉक करताना आम्हाला दोघांनाही खूप छान वाटलं. सो या स्टेट पार्कमध्ये 2 वॉटरफॉल्स आहेत, अकाका फॉल्स आणि कहुना फॉल्स. वॉटरफॉल्सच्या लुकआउट पॉइंट पर्यंत जाण्यासाठी हा एक सेल्फ गाइडेड ट्रेल आहे, जो की खूप इझी आणि वेल मेंटेन ट्रेल आहे. ट्रेलच्या दोन्ही बाजूनी रेलिंग्स लागल्या आहेत, म्हणून हा ट्रेल खूप सेफ आहे. ही ट्रेल काही 0.4 माइल्सची ट्रेल आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला सुंदर व्ह्यू पॉइंट्स बघायला मिळतात. हा पार्क पूर्णपणे ग्रीनरीने भरलेला पार्क आहे.
सगळीकडे नुसती उंच आणि हिरवीगार झाडं बघायला मिळतात आणि अशा वातावरणात हायकिंग करायला सुद्धा मजा येते. या ट्रेलवरून जाताना प्रत्येक टर्न नंतर आम्हाला एक ब्युटिफुल व्ह्यू बघायला मिळत होता. या पार्कमध्ये खूप वेगवेगळे झाडं सुद्धा बघायला मिळाले. वाईल्ड ऑर्किड्स, बॅम्बूची झाडं, फर्न्सची झाडं, अशी बरेच झाडं बघायला मिळाले. दोन्ही वॉटरफॉल्सच्या लुकआउट पॉइंट पर्यंत ही सेम ट्रेल जाते, पण आम्ही मेनली अकाका वॉटरफॉल बघायला आलो आहोत. अकाका वॉटरफॉल्सचं नाव हवाईयन चीफ अकाका यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. आणि चालता चालता फायनली आम्ही पोचलो अकाका वॉटरफॉल्स पर्यंत. आणि हे आहे अकाका वॉटरफॉल्सचं फर्स्ट लुक. ओव्हरलुक पॉइंट पर्यंत जाण्यासाठी अजून थोडी हाईक करायची होती, म्हणून आम्ही चालत पुढे पर्यंत गेलो आणि आम्हाला हा वॉटरफॉल अगदी जवळून बघायचा होता. जवळून या वॉटरफॉलचं दृश्य अजूनच सुंदर होतं. सगळीकडे ही हिरवळ आणि त्यामधून 442 फीट उंच जोरात पडणारा हा पांढरा धबधबा. खूप सुंदर दृश्य होतं हे. आमच्या द ग्रीन टूरचं नेक्स्ट स्पॉट आहे बोटॅनिकल गार्डन. अकाका फॉल्स पार्कच्या ग्रीन नेचरमधून आम्ही बाहेर निघालोच नव्हतो की येऊन पोचलो एक अजून सुंदर नेचरच्या स्पॉटवर. या बोटॅनिकल गार्डनचं नावच आहे हवाई ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन, म्हणजे अजून एका ट्रॉपिकल नेचरमध्ये एक प्लेझंट वॉक. या गार्डनच्या आत जाण्याआधीच पार्किंग एरियामधले उंच झाडं बघून मी थक्कच झाले की आत अजून किती सुंदर झाडं बघायला मिळणार आहे. या एरियामध्ये पिकनिक टेबल्स आहेत. तिथे बसून आम्ही आधी लंच केला आणि मग गार्डन फिरायला गेलो. अकाका फॉल्स स्टेट पार्क आणि या बॉटॅनिकल गार्डनमध्ये तिकीटेड एंट्री आहे, ज्याचे तिकीट्स आमच्या टूर पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होते. तर आमच्या गाईडनी व्हिजिटर अँड इन्फॉर्मेशन सेंटरमधून आमचे तिकीट्स आणि या गार्डनचं मॅप आणून दिलं, ज्याने आम्हाला हे गार्डन फिरायला अजून इझी झालं. तिकीट चेक करून आम्ही या गार्डनमध्ये एंट्री केली. या गार्डनच्या एंट्रीमध्येच या गार्डनचे फाउंडरचं मॉन्युमेंट लावलं आहे आणि इथल्या ओल्ड चर्चची ही बेल लावली आहे, जिथे आधी या गार्डनचं व्हिजिटर सेंटर होतं. आणि हा आहे या गार्डनचा एंट्रीचा रस्ता. इथे एंटर केल्यावरच आम्हाला एक खूप गोड असा कोकिळसारखा आवाज येत होता आणि आम्ही खूप वेळ शोधलं की हा पक्षी कुठे बसला आहे, पण आम्हाला काही तो दिसला नाही. मग आम्ही पुढे निघालो. पण मग नंतर दुसऱ्या स्पॉटवर आम्हाला आवाज पुन्हा ऐकू आला. मग आम्ही आमच्या गाईडला विचारलं की हा कोणता पक्षी आहे आणि हा कसा दिसतो. मग त्याचं उत्तर ऐकून आम्ही शॉकच झालो. त्यांनी सांगितलं की हा कुठल्या पक्षीचा आवाज नाही, तर एका बेडूकचा आवाज आहे. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की एका बेडूकचा आवाज इतका गोड कसं शक्य आहे. ही जी स्पीशीज आहे फ्रॉगची, या स्पीशीजचं नाव आहे कोकी. यांचा आकार काही 1 ते 2 इंचच मोठा असतो, पण आवाज मात्र खूप जोरात असतो. हे
ट्रॉपिकल गार्डन ट्रॉपिकल प्लांट्सचं 40 एकरचं नॅचरल गार्डन आहे. या गार्डनमध्ये 2000हून अधिक प्लांट्सचे स्पीशीज आहेत. या गार्डनमध्ये जवळपास 200 प्रजातीचे पाम ट्रीज आहेत आणि अजूनही वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलांचे प्रकार बघायला मिळतात. काही पाम ट्रीज या गार्डनमध्ये खूप वर्ष जुनी आहेत. हे ट्रॉपिकल गार्डन ओनोमिया बेवर स्थित आहे. ज्या गार्डनचे फाउंडर डॅन लटकेनहाऊसनी 1977 मध्ये हवाईच्या बिग आयलंडवर वेकेशनवर असताना ओनोमिया व्हॅलीचा शोध लावला. डॅन लटकेनहाऊस कॅलिफोर्नियामधील त्यांचं 40 वर्षांचं बिझनेस विकून रिटायर होण्याच्या प्रोसेसमध्ये होते. म्हणून त्यांनी आणि त्यांच्या वाईफनी असं ठरवलं की रिटायरमेंट नंतरची पुढची लाईफ इथेच घालवायची. ओनोमिया व्हॅलीमध्ये डॅन लटकेनहाऊसनी 17 एकरची जमीन विकत घेतली आणि मग त्या जमिनीवर त्यांनी एक्सप्लोर करणं सुरू केलं. जसे जसे ते एक्सप्लोर करत गेले त्यांना त्या जागेविषयी अजून माहिती मिळाली. त्यांनी असं ठरवलं की या जागेची सुंदरता, इकडची वनस्पती हे प्रिझर्व करून ठेवण्यासाठी इथे एक बोटॅनिकल गार्डन बांधलं गेलं पाहिजे. ओनोमिया व्हॅली एकेकाळी जंगल होते. तिथे आक्रमक प्रजातीचे आणि काटेरी झाडे होते. 1984 मध्ये हे गार्डन ओपन होईपर्यंत डॅन आणि त्यांचा असिस्टंट टेरी टेक्यू आठवड्याचे 7 दिवस दररोज चाकू आणि फावड्याचा वापर करून या जंगलमध्ये ते एक क्लिअर रस्ता करण्यासाठी काम करत होते. इथल्या मातीच्या नॅचरल ब्युटीचा नाश होण्यापासून वाचवण्यासाठी ट्रॅक्टर्सचा वापर केला गेला नाही. या जागेच्या नॅचरल एन्व्हायरमेंटला काही त्रास होऊ नये, झाडं आणि झाडांची रूट्स नष्ट होऊ नये म्हणून इथे सर्व काम हाताने केली जात होती. बॉटॅनिकल गार्डन तयार करण्याची काही फॉर्मल ट्रेनिंग नसून फक्त आणि फक्त नेचरवर प्रेम आणि ओनोमा व्हॅलीवर प्रेम असल्याने डॅन लटकेनहाऊसनी प्लांट्सची एक लिव्हिंग टेपेस्ट्री तयार केली. या गार्डनमध्ये प्रत्येक स्पीशीज आणि एका फॅमिलीला बिलॉंग करणारे जे फुलं आणि झाडं आहेत त्यांचे छोटे छोटे गार्डन्स बनवले आहेत. आणि या गार्डनमध्ये वॉक करण्यासाठी वेल मेंटेन्ड ट्रेल आहे. या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं तर आहेतच, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आणि सुंदर सुंदर पानांची झाडं सुद्धा आहे. इथे हे छोटंसं फिश पॉन्ड पण बघायला मिळतं आणि सुंदर सुंदर वॉटरफॉल्सही बघायला मिळतात. आणि हे आहे या गार्डनचं एंड पॉइंट, जिथून या ओशनचं सुंदर व्ह्यू दिसतं. आजच्या टूरचं आणि हवाईच्या टूरचं आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं कुलानियापिया वॉटरफॉल्स. ही जागा एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण गेस्ट्स आणि टुरिस्ट करता ही जागा ॲक्सेसिबल आहे. त्यासाठी डे पास परचेस करून गेस्ट्स आणि टुरिस्ट या जागेवर फॉल्स बघायला येऊ शकतात. वॉटरफॉल्सपर्यंत जाण्यासाठी छोटीशी हाईक करत जावं लागतं. आम्ही ज्या मार्गाने गेलो तो थोडासा खडबडीत रस्ता होता,
स्टीप होता आणि खूप शार्प रस्ता होता. पण वापस येताना आम्ही एका सोप्या मार्गावरून वापस आलो. कुलानियापिया वॉटरफॉल्स 120 फूट उंच आहे. या वॉटरफॉल आणि या सुंदर नेचरचा एक मेमोरेबल एक्सपिरियन्स घेता यावा म्हणून इथे टुरिस्ट आणि गेस्ट्स करता बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत, जसे कायाकिंग, वॉटरफॉल रॅपलिंग, कुकिंग क्लासेसचे बुकिंग्ज होतात. त्याचबरोबर फार्म टूरचे पण बुकिंग करून आपण इथे एन्जॉय करू शकतो. आम्ही फक्त वॉटरफॉल आणि या ब्युटिफुल नेचरचा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत. थोडा वेळ इकडे टाइम स्पेंड केला आणि मग वॉटरफॉलला बाय म्हणून आम्ही निघालो आपल्या हॉटेलवर वापस जायला. टूरच्या एंडला वापस जाताना आमच्या गाईडनी एक लास्ट स्पॉटवर थांबवलं आणि ते होतं हे सुंदर रेनबो वॉटरफॉल्स. नेक्स्ट डे आमचा लास्ट डे होता हवाईमध्ये, म्हणून आम्ही असं डिसाईड केलं की या हॉटेलमध्ये एक लास्ट ब्रेकफास्ट करूया, या व्ह्यूला एन्जॉय करूया आणि मग या हॉटेलमधून चेकआउट करू. आणि अशा प्रकारे हा होता हवाई सिरीजचा लास्ट व्हिडिओ. हवाईमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खूप छान टाइम स्पेंड केला. एकापेक्षा एक सुंदर टुरिस्ट स्पॉट्स बघितले, ट्रॉपिकल नेचरमध्ये एन्जॉय केलं आणि खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स घेतले. आणि हे सगळे एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबतही शेअर केले. हवाई सिरीजचे जर आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ आणि हवाई सिरीजचे इतर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.